हॅलो दोस्तो, आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये. आता आमच्या धान कापाची आहे तर आम्ही चाललो पूजा करायला. चलो. सांबार फक्त त्याची फक्त नामदारीला आणले होते. धान कापाले बाया नाही भेटत. लाडक्या बहिणीचे पैसे उचलते आणि म्हणून आम्हाला धान कापायला जावं लागते. हे असं जावं लागते. हा, मजा वाटते का तुम्हाला? पराठीमध्ये डुकर असेल म्हणून भाऊनं घेतलाय हतियार. तो पा आमचा कसा धान आहे. हे ठेवले शस्त्र. जेवढे माणसाच्या डोक्यावर केस नाही तेवढ्या नारळावर बुरा असते बघा. नंतर ठेवलं आम्ही नारळ, नंतर ठेवलं आम्ही कापूर, नंतर टाकला आम्ही सेंदूर, नंतर टाकला आम्ही गुलवाल, आम्ही कुंकू, नंतर टाकला आम्ही बुक्का, कापूर, 5 रुपयाचा अगरबत्ती पुडा आणि त्याच्यामध्ये फक्त अगरबत्तीच्या काड्या 5. आता सांगा का शेताच्या मालाले भाव नाही, पण हा अगरबत्ती जे कंपनी बनवते त्याला किती महाग आहे. आम्ही अगरबत्ती. तुम्ही बी तुमच्या शेतामध्ये जेव्हा धान कटाई किंवा कोणतं असं होते तेव्हा तुम्ही असं पूजा करता का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता फायनली आम्ही फोडणार आहे आता नारळ. जय बजरंग बली. तर फायनली आम्ही आता ठेवलं प्रसाद. या प्रसाद खासाठी आमच्या दंडा वावरामध्ये या. हा, नाद नाही करायचा शेतकऱ्याचा. हा, यावंच लागते. किती शुद्ध नारळ आहे बघा. तर फायनली आता आमची झाली धान कापणी सुरू. जेवढ्या जोरात बाई धान कापत नाही तेवढ्या जोरात आमचा भाऊ धान कापते. कोण म्हणते आमच्या भाऊले पोरगी नाही देत. भाऊ वैरी आणूनच आपण ते बी थाटतात. नाद नाही करायचा शेतकऱ्याचा. फायनली आम्ही आता आमची झाली पूजा. धान मी थोडा थोडा कापलो. आता आम्ही खातो प्रसाद. घ्या तुम्ही बी खा. असे सपोर्ट करा भाऊला आम्हाला. भाऊसाठी पोरगी पाहून द्या, शेतकरी पोरगी. नाद नाही करायचा. समजलं का तुले? शेतकरी म्हणतात ना मले.